नटसम्राट नाटकात अण्णासाहेब बेलवलकर उद्विग्न होऊन एक प्रश्न विचारतात, जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे. खरं तर या जोडीला त्यांनी आणखी एक प्रश्न विचारायला हवा होता, जगणं सोपं की मरणं. अर्थात याही प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नसतंच, कारण या प्रश्नाचं उत्तर कुणीही देत नसतं. ते आपल्याला शोधावं लागतं. आपण आनंदी असलो तर आपल्याला वाटतं जगणं किती सोपं आहे, आणि दुःख झालं की वाटतं जगणं अवघड, मरणं सोपं. बरं, मग याबाबत कायदा काय सांगतो? आपल्याला राज्यघटनेने सांगितलंय की कलम 21 नुसार जगण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे. पुढे न्यायालयाने स्पष्ट केलंय की नुसतं जगण्याचाच नाही तर प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार आहे. काही दिवसांनी न्यायालयाने सांगितलं की कलम 21 मध्ये प्रतिष्ठापूर्वक जगण्याबरोबरच प्रतिष्ठापूर्वक मरण्याचाही अधिकार अंतर्भूत आहे. पुन्हा न्यायालय म्हणालं की नाही, जगण्याचा अधिकार मरण्याचा अधिकार देत नाही. मग एखाद्याला जगणं असह्य झालेलं असेल किंवा प्रचंड यातना सहन करण्यापेक्षा मरण स्वीकारावं व मुक्त व्हावं असं वाटत असेल तर मग इच्छा मरण निवडता येईल का, असा प्रश्न एका खटल्यात न्यायालयाला विचारला असता न्यायालय म्हणालं की ओके, मरता येईल, मात्र पॅसिव्ह पद्धतीने, ऍक्टिव्ह नाही. म्हणजे न्यायालय नक्की काय म्हणालं? भारतीय राज्यघटनेने दिलेल्या राईट टू लिव्ह विथ डिग्निटीची व्याप्ती राईट टू डाय विथ डिग्निटी पर्यंत आहे का? भारतात जगण्याचा आहे पण मरण्याचा अधिकार आहे का? आत्महत्या केली तर गुन्हा दाखल होतो का? इच्छा मरण किंवा दया मरण स्वीकारणे हा पर्याय भारतात कायदेशीर मार्गाने उपलब्ध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एका सत्यकथेच्या आधारे शोधणार आहोत. कथा आहे अरुणाची, तिच्या जगण्याची आणि मरण्याचीही. नमस्कार मित्रांनो, मी आहे कांचन आणि तुम्ही पाहत आहात ज्ञानकीर्ती. साल 1973, तारीख 27 नोव्हेंबर. मुंबईतल्या KM हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी 26 वर्षीय अरुणा शानबाग आपली ड्युटी संपवून हॉस्टेलला जाण्याच्या तयारीत असताना सोहनलाल नावाच्या एका वॉर्ड बॉयने पार्किंगमध्ये तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळून तिच्यावर अतिप्रसंग केला. नंतर मेली म्हणून सोडून पळाला, पण अरुणा मेली नव्हती. मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करणारी एक नस आवळली गेल्याने बेशुद्ध होऊन कोमात गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अरुणा बेशुद्धावस्थेत दिसली. त्याने तिला वर रुग्णालयात नेऊन दाखल केलं. तेव्हापासून पुढची तब्बल 41 वर्ष ती त्याच अवस्थेत तिथंच निश्चित पडून राहिली. तिला या अवस्थेत नेऊन ठेवणाऱ्या सोहनलालला केवळ 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. त्यानंतर तो पुन्हा मोकाट झाला, पण अरुणा मात्र कायमस्वरूपी बेडला खिळून राहिली. रंगवलेल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवली, मात्र KM मधल्या तिच्या सहकारी नर्सेसनी तिची मनोभावे सेवा केली. कोमात असली तरी तिच्या उघड्या डोळ्यांना सर्व दिसतंय आणि कानांना सर्व ऐकू येतंय असं मानून सर्व स्टाफ तिच्याशी गप्पा मारायचा. नर्सेस तोंडात नळी टाकून तिला खाऊ पिऊ घालायच्या. कुणीच कंटाळा केला नाही. उलट जेव्हा अरुणाला मुंबई महानगरपालिकेने दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नर्सेसने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देत तिला अन्यत्र नेऊ दिले नाही. हॉस्पिटलमधली रूम नंबर 4 जणू कायमस्वरूपी अरुणासाठीच राखीव झाली. नव्याने आलेल्या नर्सेसने देखील अरुणाची तशीच काळजी घेतली. कुणी आई मानून तर कुणी मुलगी मानून तिचं सर्व केलं. अरुणाला कदाचित हे सर्व फील होत असेलही. कधी पापण्या हलवून ती कृतज्ञता व्यक्त करायची, तर कधी ओठावर स्मित हास्य आणून प्रतिसाद द्यायची. पुढे काही काळाने अरुणा शुद्धीवर तर आली, पण अर्धमेल्या अवस्थेतच राहिली. आपल्या सभोवती व बाहेरच्या जगात काय चाललंय याचा थांग पत्ताही तिला कधी लागला नाही. व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हणजे निष्क्रिय अवस्थेत 4 दशकं राहिल्यानंतर अखेर वयाच्या 66व्या वर्षी 18 मे 2015 रोजी अरुणाने जगाचा आणि KM मधल्या स्टाफचा निरोप घेतला. या स्टाफनेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याच दरम्यान अरुणा जिवंत असताना तिची मैत्रीण असलेल्या पिंकी विराणी या लेखिकेने अरुणाच्या या सर्व प्रकरणाविषयी अरुणा स्टोरी द ट्रू अकाउंट ऑफ रेप अँड इट्स आफ्टरमॅथ
या नावाचे एक पुस्तक लिहून तिच्या सर्व संघर्षाचे वर्णन केले। याच पिंकी विराणी यांनी डिसेंबर 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयात मर्सी किलिंगची याचिका दाखल करून मुद्दा उपस्थित केला की अरुणा गेल्या 37 वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करत आहे। तिचं जगणं हे जगणं नसून नरक यातना आहेत। त्यामुळे तिला हॉस्पिटलने बळजबरीने जिवंत अवस्थेत ठेवण्यापेक्षा मुक्त करावं, तिचे उपचार आणि अन्न थांबवून तिला शांततेत मरू द्यावं। तिला स्वतःला जगण्याचं भान नसल्याने तिला मरण पत्करता येत नाहीये, दयामरण द्यावं। या याचिकेवरून बराच वादविवाद झाला। KM हॉस्पिटलमधील नर्सेसनी त्यांच्या या मागणीला विरोध केला। अरुणा नजरेतून आमच्याशी संवाद साधते, ती जिवंत आहे, तिला मारू नका, अशी मागणी त्यांनी केली। संपूर्ण देशभरात हा मुद्दा पोहोचला। न्यायालयाने 24 जानेवारी 2011 रोजी 3 डॉक्टरांची मेडिकल पॅनल नियुक्त करून अरुणाच्या स्थितीचे परीक्षण करण्यास सांगितले। या पॅनलने अहवाल दिला की अरुणा परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटसमध्ये आहे, त्यातून बाहेर येण्याची शक्यता जवळपास नाही। 7 मार्च 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने लँडमार्क जजमेंट देत भारतात अपवादात्मक परिस्थितीत पॅसिव्ह इथेन्शिया म्हणजे इच्छा मरण कायदेशीर केले। आता पॅसिव्ह इथेन्शिया म्हणजे काय, तर इनक्युरेबल इलनेसमुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णाला मरू देणं। त्याला केवळ लाईफ सपोर्ट मशीन जसे की व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब यावर ठेवल्यानं तो जिवंत असेल व त्यातून तो बाहेर येऊन ठीक होण्याची शक्यता डॉक्टरांना वाटत नसेल तर पेशंटच्या जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्या मशीन्स किंवा अन्य औषधोपचार बंद करून त्या पेशंटला मरू देणं। एखादं ऑपरेशन करण्याचं टाळून पेशंटला मरू देणं। अशा प्रकारे ट्रीटमेंट विथड्रॉ करून किंवा विथहोल्ड करून मरण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली। मात्र त्याबाबत काही गाईडलाईन्स प्रस्थापित केल्या। न्यायालयाने सांगितले की असा निर्णय पेशंटचे पालक, पती किंवा पत्नी, जवळचे नातेवाईक किंवा यापैकी कुणीच नसेल तर मग जवळचा मित्र यांनी घेतला पाहिजे आणि त्यास न्यायालयाची मान्यताही आवश्यक असेल। अरुणा शानबाग केसमध्ये न्यायालयाने पिंकी विराणीला तिचा जवळचा मित्र अर्थात नेक्स्ट फ्रेंड मानण्यास नकार दिला। न्यायालयाने तिच्याऐवजी KM हॉस्पिटल स्टाफला नेक्स्ट फ्रेंड मानले आणि त्यांचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे कार्यवाही होईल असे स्पष्ट केले। KM हॉस्पिटल स्टाफ तरी अरुणाला इच्छामरण देण्याच्या विरोधातच होता। त्यांनी या निर्णयाचा जल्लोष केला आणि अरुणावरील उपचार सुरू ठेवले। अरुणा शानबाग केसच्या निमित्ताने न्यायालयाने पॅसिव्ह इथनेशिया कायदेशीर केला, म्हणजे ऍक्टिव्ह इथनेशिया बेकायदा ठरवला। ऍक्टिव्ह इथनेशिया म्हणजे पेशंटला जगणं फारच त्रासदायक वाटत असेल तर त्याला एखाद्या प्राणघातक औषधाचे इंजेक्शन देऊन मारून टाकणे। भारतात यात कायदेशीर परवानगी नाही। अगदी स्वतः पेशंटने किंवा त्याच्या नातेवाईकांनी जरी मृत्यू देण्याची विनंती केली तरी त्यास परवानगी नाही। या अनुषंगाने अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल करून स्वतःला इच्छामरण किंवा दयामरण मागितलेले आहे, मात्र न्यायालयाने कोणालाही परवानगी दिलेली नाही। मात्र अमेरिकेतील काही राज्ये, कॅनडा, स्पेन, न्यूझीलंड, कोलंबिया, नेदरलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग या देशांमध्ये ऍक्टिव्ह इथेन्शियाला परवानगी आहे। हे देश असं मानतात की एखाद्याला त्रास सहन करणं असह्य वाटत असेल तर त्याला स्वच्छेने व प्रतिष्ठेने जीवन संपवण्याचा अधिकार आहे। भारतात देखील हा मुद्दा वारंवार चर्चेत येतो की गंभीर आजारी असलेल्या व त्यामुळे प्रचंड त्रास सहन करत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या किंवा त्यांच्या नातलगांच्या विनंतीनुसार ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही पद्धतीने इच्छा मरण स्वीकारू दिले पाहिजे। मात्र न्यायालय त्यास परवानगी देत नाही आणि त्या व्यक्तींनी आत्महत्या करून जीवन संपवले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो। जीवन संपवल्यावर त्यांच्यावर गुन्ह्याचा कलंक लागतो, म्हणजे त्यांच्या नशिबी प्रतिष्ठापूर्वक मरण येत नाही। या संदर्भात 2 केसेस अतिशय महत्त्वाच्या ठरल्या। पहिली म्हणजे पी रथिनम विरुद्ध भारत सरकार खटला 1994 आणि दुसरी ग्यान कौर विरुद्ध पंजाब राज्य 1996। यापैकी पी रथिनम केसमध्ये मुद्दा असा होता की IPCच्या कलम 309 मध्ये अशी तरतूद आहे की जो कोणी आत्महत्येचा प्रयत्न करेल त्याला 1 वर्षांपर्यंत मुदतीची कारावासाची शिक्षा दिली जाईल। परंतु कलम 21 मध्ये जसा जगण्याचा अधिकार अंतर्भूत आहे तसा मरण्याचाही हक्क समाविष्ट नाही का?
ज्याप्रमाणे कलम 19 अंतर्गत बोलण्याचा अधिकार समाविष्ट आहे, तसाच त्या अंतर्गत न बोलण्याचाही अधिकार समाविष्ट आहे. मग कलम 21च्या बाबतीत असे का नाही? यावर निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की होय, कलम 21 मध्ये जगण्याबरोबर मरण्याचाही अधिकार समाविष्ट आहे. एखादी व्यक्ती जर आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर तिला दोषी धरून शिक्षा देण्याची तरतूद असलेले भारतीय दंडविधान संहितेमधले कलम 309 घटनाबाह्य ठरते. म्हणजेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करता येणार नाही. यापूर्वी मारुती श्रीपती विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये देखील न्यायालयाने असाच निकाल दिला होता. दुसऱ्या ज्ञान कौर विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयात मुद्दा उपस्थित केला की जर पी रथिनम केसमध्ये कलम 21 अंतर्गत जगण्याचा व मरण्याचा अशा दोन्ही प्रकारच्या स्वातंत्र्याचा समावेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे, तर मग याचा अर्थ असा की जी व्यक्ती एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करत असेल ती व्यक्ती त्याला कलम 21ची अंमलबजावणी करण्यास मदतच करत आहे असं मानलं पाहिजे. मग त्याच्यावर IPC 309 नुसार गुन्हा का दाखल केला जातो? त्यावर निकाल देताना 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने पी रथिनम केसमधला आपला निकाल रद्द ठरवला आणि स्पष्ट केले की कलम 21 मध्ये फक्त जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे, मरणाचा नाही. त्यामुळे एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणे या दोन्ही कृती IPC कलम 306 आणि कलम 309 नुसार शिक्षेस पात्र ठरतात. ही दोन्ही कलमे घटनात्मकच आहेत. आता पुन्हा अरुणा शानबाग निकालानंतर काय घडलं याकडे येऊया. अरुणा शानबाग केसमध्ये न्यायालयाने काही गाईडलाईन्सच्या आधारे पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर ठरवला होता, पण त्या गाईडलाईन्स किचकट असल्याने सरकारने कायदा करून पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर करावा अशी मागणी करणारी याचिका कॉमन कॉज या NGOने 2014 मध्ये दाखल केली. कॉमन कॉज विरुद्ध भारतीय संघराज्य या केसमध्ये 25 फेब्रुवारी 2014 रोजी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की राज्यघटनेतील कलम 21 अंतर्गत जगण्याबरोबरच प्रतिष्ठापूर्वक मरण्याचाही अधिकार मूलभूत अधिकार आहे. याच निवाड्यात न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर मानले आणि शानबाग केसमध्ये दिलेल्या निकालात आणखी काही मुद्द्यांची भर घातली. न्यायालयाने लिव्हिंग विल ही संकल्पना मांडून त्याबाबत काही गाईडलाईन्स प्रस्थापित केल्या. एखादी व्यक्ती अगोदरच विल म्हणजे इच्छापत्र तयार करून भविष्यात स्वतःच्या बाबतीत असाध्य आजाराची म्हणजे टर्मिनल इलनेसची स्थिती निर्माण झाल्यास एका विशिष्ट टप्प्यावर आपल्यावरील उपचार किंवा लाईफ सपोर्ट नाकारू शकते. म्हणजे त्या व्यक्तीला प्रतिष्ठापूर्वक मरण्याचा अधिकार अंमलात आणता येईल. ज्यांनी असे विल केलेले नाही त्यांना वैद्यकीय तज्ज्ञ आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली पॅसिव्ह युथनेशिया देता येईल. कोर्टाने हे देखील सांगितले की इच्छा मरणाच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कायदा करत नाही तोपर्यंत हे जजमेंट कायदा म्हणून देशभर फॉलो केले जावे. आणि या निकालात सर्वोच्च न्यायालयाने हे पुन्हा स्पष्ट केलं की देशात ऍक्टिव्ह युथनेशियाला परवानगी नाही. पुढे सन 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशियाच्या गाईडलाईन्स आणखी सुलभ केल्या आहेत. एकंदरीतच भारतात प्रतिष्ठापूर्वक जगणं सोपं आहे की कठीण हे सांगणं अवघड आहे, पण आता प्रतिष्ठापूर्वक मरणं मात्र सोपं झाले. एक इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र तयार करून ठेवायचं की मला असाध्य आजार झाल्यावर माझ्यावरचे उपचार आणि लाईफ सपोर्ट थांबवा आणि मला प्रतिष्ठापूर्वक मरू द्या. तुमच्या इच्छेप्रमाणे नक्की होईल, कारण भारतात पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर आहे. ऍक्टिव्ह युथनेशिया म्हणजे तुम्हाला डोस देऊन मारणं अजून तरी कायदेशीर नाहीये, पण होईलही कदाचित. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञानकीर्तीला सबस्क्राईब, लाईक आणि हाईप देखील करा. धन्यवाद.